नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेजिटेबल सूप कसं बनवायचे ते। जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर हे सूप खूपच छान आहे, तुम्हाला आराम पडेल। त्यासाठी मी काही कॉर्नचे तुकडे घेतलेले आहेत, कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहे, अद्रक घेतलेला आहे, एक मिरची, कोथिंबीरचे कोवळे देठ घेतलेले आहेत, कांदा थोडा आणि आपला गाजर। मी इथे कढई तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये 1 स्पून हे ऑइल टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण पहिले कोथिंबीरचे देठ आहेत जे आहेत ते टाकून घेऊयात। त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊयात, हलवून घेऊयात, आलं टाकून घेऊयात, आता एक मिरची जी आहे ती टाकून घेऊयात, पूर्ण त्याला भाजून घेऊयात, फ्राय करूयात। आलं आणि लसूणचा वास जे आहे तो गेला पाहिजे। त्यामध्येच आपण आता कांदा टाकून घेऊयात, आता आपण जास्त काही व्हेजिटेबल टाकणार नाहीये, पण एकदम छान असं बनवून होणार आहे। कांदा आता करचळला आहे, त्यामध्ये आता आपण गाजर टाकून घेऊयात। गाजर पण चांगलं फ्राय करून घ्यायचं। गाजर चांगला फ्राय झाला की त्यामध्ये आपण कॉर्नचे तुकडे टाकून घेऊयात। कॉर्न पण आपण चांगलं फ्राय करून घेऊया, पूर्ण फ्राय झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढा व्हेजिटेबल सूप बनवायचं आहे तेवढं पाणी टाकून घेऊया। आता ह्याला एक उकळी येऊ द्या। आपल्याला 1/2 स्पून काळी मिरी पावडर टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं। इथे मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरची आपल्याला सरी बनवायची आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्याचा एक चांगला घोळ करून घ्यायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता पूर्ण उकळी आलेली आहे। त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता आता आपल्याला जी आहे जी स्लरी आहे कॉर्नफ्लॉवरची ती थोडं थोडं करून ह्यामध्ये टाकून घ्यायची आणि पूर्ण हे हलवून घ्यायचं, त्याने ते थिक होणार। ह्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं व्हेजिटेबल सूप जे आहे ते रेडी झालेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।